गाइस, तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण चाललोय धामणकर नाक्याला दर्शन घ्यायला. तर आपल्यासोबत मित्तू आहे आणि तो त्या नाव पण विसरलो, काय नाव, बे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. तन्वीर येतोय गाडी घेऊन. तर तन्वीर तसंच गाडी घेऊन आला तसं आपण धामणकर नाक्याला दर्शन घ्यायला निघू. तर आता आपण सध्या तर बाबाची कमाल पार्ट 2 चा ब्लॉग आपला रेडी झालेला आहे. तर तो आपण टाकायला अपलोड करायसाठी आपण चालवलं तर स्टुडिओवर अपलोड करून तुम्हाला 5 मिनिटात भेटतो. 5 मिनिटं आपण धामणकर नाक्याला जायला निघू. तर बघू शकता मी गेम खेळतच बसलाय. चल मी येतो जाऊ. तर आता आपण जाऊन येऊ फटाफट. चला लेट्स गो. तर स्टुडिओ पोहोचलेलो. काय चाललीय का मग? रियानाचा ब्लॉग टाकला. तर गाईज फक्त 5 मिनिट आंबा, आपण आपला ब्लॉग पण सोडूया. तर गाईज आपला बाबाची कमाल व्हिडिओ पडलेली आहे. तर त्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक शेअर, अकाउंटला लवकर सबस्क्राईब करा. तुम्हाला आपले नवीन नवीन ब्लॉग्स बघायला भेटतील. शेवटपर्यंत सपोर्ट करत राहा. आपली व्हिडिओ अपलोड झालेली आहे, बघू शकता. सपोर्ट करा. अपलोड केलेले तर त्या व्हिडिओला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत सपोर्ट करा. तर तन्वीर काय आला नाही तर आता आपण चालू तन्वीर कडे. तर गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगायला विसरलो, काल्हेर पण भिवंडीने ते म्हणून तर आमच्या काल्हेरची पण एक वलक म्हणून एक खड्डे दिलेत. और जोर जोर से बोलो. समजलं का तुम्हाला? जर आमच्या गावात खड्डे नसतील मग आमचं गाव कसा भिवंडीच्या आतमध्ये येईल? बरोबर आहे की नाही? तर त्या कारणामुळे आम्ही पण गावात खड्डे केलं. कौन है ये लोग, कहां से आते हैं? नाच जाऊन तो आमचा गाव भिवंडी नाला. समजला? संशोधन द्वारे तुम्ही दिमाग लावा. तुम्ही ज्या भिवंडीच्या आतमध्ये असणार तुमच्या गावात पण खड्डे 100% असणार. बिलकुल चुप. हिम्मत कसे होय तरी मुख खोलले. तर गाईज आपण तन्वीरच्या घराखाली आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता तन्वीरची बिल्डिंग इथं आहे. आपल्यासोबत जतीन आहे तन्वीर. मी तू पुढे चालला आहे. मी तू कसा गालत ते गालत हसत आहे. एकदा आवाज दे रे अहंकार. अहंकार त्या रावणाची पण राज झाली रे लेका. क्या बात, ये बात है. अरे सर तर गाइस तन्वीर भेटलेला आहे. हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. ए क्या रे, तू कब से आने को देख रहा था? तेरी राह देख रहे थे घर पे हम लोग. अरे 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 गाली वाली मत दे. जस्ट कॉल क्या बोलते गाली का दे रहा है? क्या बोलता प्रशांत कॉर्नरशिप थाने में प्रशांत कॉर्नर ठाण्याला यांचा ना आमचे काय कोल्हे नाना कसे लिहिला तो प्रशांत नानाचा कॉर्नर. ज्यादा कर रहे थे तेरे को तो देना ही पड़ना. काय झातू गायचं इथं फुल फालतूगिरी चालली आहे. तर इथून कोण पण पब्लिक जाते तर हा तन्वीर आणि तो काय नाही जतीन त्यांना दोघांना ढकलतात पब्लिकला. आता तुम्ही तन्वीर ढकले का क्या? किधर तक जाएगा? आपले मैंने माझ्या पण वाईट आहे. तेरा जो वाईट है मेरा काला रंग काले को सबको लग रहा है ना भाई. आर यू कॉमेडी मी? मजा आता. तुमची मम्मी आते. कौन है रे, कौन है हमारा बेटा? कौन है रे, कौन है हमारा बेटा? नुसती फालतूगिरी चालू आहे. थोडी मस्त एंटरटेनमेंट. तरी तर कोण येत नाही, कोण आज आहे. आणि थोडीशी बॅट लावली आहे. कोण रे? मरल
नाही. पानी पिला दो नहीं जान दो समझ रहे हो समझ रहे हो समझ रहे हो नहीं जान दो ये पाकिस्तानी है तो पानी पीने के लिए पाकिस्तानी नहीं है तो बोलते था डॉन बोलता डॉन भीक मांगा लगा पाण्याची ती ना आम्हाला भिकारी बोलतो बोलायला लागायचं. मारताय सिरी दौरा खालेला दौरा खालेला दौरा गजब बेइज्जती है भीक मांग रहा पानी ना पानी अंकल पानी पिला तो पानी पानी अंकल पानी पिला तो पानी अरे काही फायदा नाही भिजलो तर आता आपण चाललो आता मित्रूच्या घरी दर्शनाला, म्हणजे दर्शनाला बोलतोय आरतीला. तर आता मित्रूच्या घरी जाऊ आरतीला, कारण की आरत्या टायमिंग पण झालेला आहे. तिथे काही फालतू वगैरे काही आरत्या नाही. आता आपण जाऊ आरतीला. तर आरतीला जाऊ तर आपली मुलं इथं थांबल्यात, कारण की पाऊस खूप जोरात आहे. ये इसको पकड़ तन्वीर, बच्चों पकड़. ए, छोड़. तुम्हारा चैनल सब्सक्राइब किया है क्या हो चले ब्रदर ओ यस पाटिल के ब्रदर तो मैं जो इसको सब्सक्राइब करते हैं ना हमको गिफ्ट देते हैं दो क्या ओ भाई हाँ भाई कैसे हो ठीक हो ना काम करके कैसा होता है दिन भर कैसा रहता है काम करके बोला कैसे लेकिन. अरे चल पाच धुलते चल ना अयोध्या में पाप जाओ खूपच ती समोरच येऊ का लाज वाटते हे उलट. भाई तो काम पे क्यों जाते हो ये बड़ी अच्छी बात कही आप. मजबूरी है भी बराबर है काम घस्ती करते हो क्या करने का मजबूरी है जान लो जाओ चाचा तो हंस रहे यार बहुत ये मितूच्या घरी पोहोचलेलो. आता मितूच्या त्याला आरती चालू करूया. गाईस तर हे आरती चालू राह. तर गाईस तर आता आपल्याला गाडी भेटलेली आहे. तर आता गाडी बिडी भेटली तर आता आपण जाऊ धामटकर नाक्यावर दर्शनाला. मितूच्या घरनं आरती बिरती सगळा झालेल्या. एकदम भरपूर्ण पाणी साठणे. पाणी बघा तुम्ही, हा बघा ना, कचऱ्यासारखं पाणी मोठमोठाला खड्ड. शेवटी भिवंडी आहे ना. थोडा पुढे गेल्यानंतर ना तुम्ही बघा कसं खड्ड कसा, म्हणजे एकदम आम्हाला कशी वाईब आहे माहिती का, खतरो के खिलाडी सेम वाईब. सो लेट्स गो. तन्वीर डिस्टर्ब मत करो तेरे को. हाँ चलाने दे, बड़ा धीरे चलाना है. ना आम्ही चुकून आलो ब्रिजच्या वरती. चुकून आलो ब्रिजच्या वरती. आम्हाला जायचंय ब्रिजच्या खाली. तर आता आपण पुढे जाऊ गाडी खाली लावून तिथं आत्मे दर्शन घ्यायला लागेल. तुम्हाला आम्हाला काय तिथे आतमध्ये पण जायचंय. बेकार भिजल्यावर बेकार कसं वाटतंय. तुझा कॅमेरा पुसासाठी पुसत या कलर करत घेतल्या घालत घेतले तो क्या क्या बिग गए पुरा बेकार पुरा. तर काय आम्ही पक्का भिजलो. पक्का बघू शकता तुम्ही, अक्का भिजलो. ते जरा वेळ थांबू, जरा सुकू बिकू. जरा सुकलो विकलो तर जाऊ आतमध्ये. तर दर्शन बिर्शन नंतर घेऊ. 5 मिनिटं थांबा जरा. आपल्याला पण तयार याला जाऊ. पॅन्ट तयार जाऊ. क्या पॅन्ट करते आया ये रवी राहते ना लगाई. तर पॅन्ट करायला निघ द्या पॅन्ट सुकवाला.
मला वाटलं पॅन करते आता. मी पण जाम भिजले. जाऊ दे आता दर्शन घेऊन. आमचं दर्शन बिर्शन सगळा झालेला. तर गणपती बाप्पा दर्शन घेतला आम्ही. त्याला मारू का चप्पल तिकडे तुरवले. खोपड़ी तोड़ साले. पण यांनी काय रस्त्यानेच करायला लागलं. तन्वीर दर्शन कैसा हुआ? एक नंबर. दूर से हुआ पर हुआ. मूर्ती कशी थी ना? मूर्ती एक नंबर होती. कल्याण सोन्याचा हार होता. झालं ना पण ये फंस गया सी. मूर्ती भारी होती. नाही दर्शन लिया का? आता बघू आता कुठे जायचंय कुठे नाही काय नक्की नाही आपला. ए किधर जाने गए? चाय पीते फिर जाते कल्याण. तू चाय पीने पहले जाते ही चल उधर गली में. चल गली में. तो खारी लेते गली में खारी. खारी देव. मी ज्याचे माझे पैसे नको देऊचे पैसे. गाडी करा खोकला गाडी करा यार. ऐसा बोर्ड भी चल बालगाडी काय केलं. तर काय ते बघू शकता. इंटरेस्टिंग मूव्स. हवा बरोबर. 80 रोड क्या जाते मला नाही माहिती आहे. आय डोंट नो. कभी नहीं पता. चल जाएंगे किधर भी जाएंगे. मी तर मला रोड नाही माहिती काही. आम्ही कच्चे गणलेले माहिती नाही. हनुमान मंदिरात दामणगरा गेलो. हनुमान मंदिरात इकडे त्यांचे टन मारला काही किती आलो. काय जाई फिरता बघा. आता आम्ही रोडाच्या या साईडला डायरेक्ट रोडाच्या या साईडला किधर भी लाते हैं भाई. काय आम्ही एरियासारखं भासकलो. काय झालं आम्हालाच नाही माहिती. त्या लोक पत्ती त्यांची राईट मारायचं होतं. आम्हाला राईट थोडं. मी रोड गाईड बरोबर सांगितलेलं. हा ऐकत नाही ना. वाह वाह. पृथ्वी त्या लोकांची बघतो ती. अरे लोक बघते ना पलते गाडी भी नहीं मागे खेचत. उनको लग रहा पत्ती चलना है भैया. उनको लगा पत्ती झेलली आहे. ती लोक बघतात नाचतात आम्हाला. आम्ही काही आलो काय भावांनो आम्हाला काही माहिती नाही. तर पता नहीं आता आम्ही इचरले आणि सर. तर आता चला जाऊ आपण. एक खुश खबर. कपडे पण बऱ्यापैकी सुकले ना आमचं. माझा सुकला रे बऱ्यापैकी. चला बघत राहा. मी तुझ्या घरी जायचंय. चंदनचे कॉलवर कॉल येतात. किधर हो तुम लोग. त्याला सांगितलं 20 मिनिट आम्हाला. जाऊ काय सांगू. एकदम भिजलेलो एकदम फुल. नया ब्लॉगला जितका सपोर्ट करता तितका सपोर्ट करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तन्वीर बोल कैसे एक बार तेरी चंचुड़ी के पोंगपुड़े में. अरे बाबू लाईक करो फॉलो करो सबस्क्राईब करो. हा चला आता आपण पोचतो काल्हेरला. काल्हेरला पोचून परत व्हिडिओ स्टार्ट करतो. काय आपण आमच्या घराच्या खाली पोचलेलो आहोत. तर आता वरती जाऊ जरा कपडे पटकन सुकून घेऊ. कपडे सुकू. तर आपण आलतो कोळशेतला. तर कोळशेतला येतात आपल्याला काय भेटलं असं तुम्हाला काय वाटतंय. गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती भेटली. तर सकाळ सकाळ बघा किती शगुन झाला आपल्यासोबत. मी तू कसं वाटवला गणपतीची मूर्ती भेटली सकाळ सकाळ. तर चला आता गणपतीची मूर्ती भेटली. तर आता आपण पहिले विसर्जन करू. गणपतीची मूर्ती आहे कारण की असं पण कुठं पण चांगलं नाही वाटत. विसर्जन करून टाकू. काय ती तिथं पडलेली होती मग आम्ही उचलली. किती छान आहे ना. चल तन्वीर बघ कसा कापतोय. तन्वीर क्यू कापरा येत ना. वडापाव घेऊनच अजून फिरतोय. चला जरा विसर्जन करूया. तू कर दे दाखव ना. मी करते मग तू नको 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 नको. एक मिनिट. तर गणपतीची मूर्ती विसर्जन करायला आलो. तुम्ही बघू शकता इथे कशा गणपतीच्या मूर्त्यांची हालत बघू शकता. बघू शकता तुम्ही गणपती अजून 10 दिवसाचे विसर्जन नाही झाले ना. तुम्ही बघू शकता काय अवस्था झालेली आहे इथली. तुम्ही अवस्था तर तुम्ही बघितली स्वतःहून. तन्वीर कैसा लग रहा है ये हाल देख के. फिर अरे गणपती विसर्जन व्हायचे पिशवी में अटकना नहीं चाहिए. तर आता आम्हाला टेन्शन आले कारण की आमच्याकडे एक छोटीशी बाप्पाची मूर्ती आहे. ती विसर्जन करायला आलतो. तर इथं काय बघायला भेटलं तुम्ही बघू शकता ना. हे बघा ना गणपती बाप्पाचे म्हणजे असा शरीराचा भाग हे बघू शकता तुम्ही.
तुम्हाला एक मूर्ती दाखवतो, एक मूर्ती ती म्हणजे आम्हाला एकदम विस्तार एकदम क्लिअर दिसते. ती बघू शकता तुम्ही ती मूर्ती. ही बघा, हे बघा रेड कलर मध्ये. इथं बघा ना सर्व मूर्त्या तसेच आहेत. तुला क बोलायचं आहे या बघून. अरे मग मूर्त्या नीट विसर्जन करता येत नाही तर झेता का ना लांबून त्याच विसर्जन करायची जागा पण जागा कोणी दिखावा पाहिलं तरी करते उतरलंय. बस. अख्ख्या मूर्त्यांशाच भरलेला आवडी जागा होती ती. ना असं पण नाही ना ती किती मूर्ती मध्ये नाही, डायरेक्ट कोपऱ्याला आल्या ना. आपले क्लियर दिख रहा है, देखो चेहरा चौऱ्या मूर्त्यांना चौऱ्या अख्ख्या चेहरा दिखना क्लियर दिख रहा है वापस देख. फिर अरे दिल दिखाया ना रे, क्या करेगा. और मूर्ती घेताना जरा छोटी घ्या, जरा नीट घ्या. विसर्जन करताना पण विसर्जन पण नीट करा. तुम्ही वाजत गाजत तर नेता मूर्ती, पण विसर्जन नीट झाले का नाही जरा चेक पण करा. समोरची मूर्ती बघ, अख्खा हाताचा बिताचा कलर सगळा तसाच. बघा ना गाईस, हारबीर सगळं तसंच आहे तिचं. ही मूर्ती ना ही 7 दिवसाचे गणपती असतील हे तसेच येत ना कोपऱ्याला डायरेक्ट. सगळ्या तुला ना अजून मूर्त्या काय दिसतील माहिती आहे मी तुझं तिथं त्या कॉर्नरला. पण विचार कर ना, लोक असताना मोठ्याने मूर्त्या आणतात, त्यांना वाजत गाजत बीजे सोडतात, पण मूर्ती बघायला येत नाही की आपली मूर्ती नीट विसर्जन झाले का नाही, की आपण जाऊन याच्यात चेक करावा. आया पाणी खोल पण नाही दिसत मूर्त्यावरतीच. नवीन मूर्त्या सोडतात का तुम्ही बघू शकता कोलशेतलं एकदम सर्व गोष्टी केलेल्या आहेत, जे पाहिजे ते सर्व गोष्टी केलेल्या आहेत. पण विसर्जनची सोय बरोबर नाही, कारण की बघा ना सर्व मूर्त्यांना मूर्त्यांना प्रेम तरलेत. हे बघ हीच खाडी आमचे त्या जॉईंट. ही बघा ही समोरचा काल्लेर आहे, तर तिथं ना तुम्हाला ना एक पण मूर्ती आमच्या फक्त एकच वर्ष आलता. मग त्यानंतर स्ट्रिक्टली सर्व गोष्टी केल्या गेल्या, जे होतील ते सर्व गोष्टी केल्या. तेव्हापासून कधी आमची मूर्ती कधी आली नाही कॉर्नरला. तुम्ही कोलशेतला बघू शकता, इथं संपूर्ण मूर्त्या आहेत, म्हणजे जेवढ्या मूर्त्या येऊ शकतात तेवढ्या सर्व मूर्त्या कोपऱ्यालाच आहेत. बघा ते बघा तिथं बघा तुम्ही. रखमाची पण दिवस असे हे बघा गाईस. विठ्ठलाची मूर्ती. चल मी तू आता काय बोलशील, काय करशील. तर काय सांगायचं एवढंच आहे, तुम्ही गणपती बसवता, तुम्ही त्यांचं रक्षण करता, तुम्ही त्यांना पाहिजे ते मोदक चढवता, सर्व गोष्टी करता, पण विसर्जन ती सर्वात मेन गोष्ट असते ना, ती जरा नीट करा. या सगळ्या गोष्टींना खूप बघून वाईट वाटते. तर विचार करा या जागेवर तुमचे कोणते गणपती बाप्पा असते तर. आमचा तर नव्हतं सर, तुमचे असते तर. आता माणसाला जे करायचं असतं माणूस पण तेच करतं. अंत गणपती खेळतात, रील्स बनवतात, तुम्ही सर्व गोष्टी करता गणपती आपल्या टायमाला, पण विसर्जन करायला टायमाला तुम्ही का नाही एवढे हे करत, मन लावून का नाही करत. आमच्या गणपतीची व्हिडिओ टाकली ना तेव्हा बघा आमच्या गणपतीचं विसर्जन कसं होतं. अरे खुद जाएंगे आपण. पण विसर्जन मात्र नीट करा, खूप चुकीचं आहे. कारण की सर्व मूर्त्या वरतीच आल्यात. काय गणपती बाप्पा तुम्ही काय विसर्जन करता, काय तुम्ही लक्ष ठेवता हे तर समजतंय. तर तुम्ही बघितला असेल तर तिथला कोलशेतचा कसा काय विसर्जन झाला आहे. त्या मूर्त्या वगैरे सर्व मध्ये एका कोपऱ्यात आल्या आहेत, सर्व मूर्त्या दिसत आहेत. विसर्जन वगैरे नीट नाही झाला. तर तिथलं आम्ही ते सर्व करून तर आम्ही निघालेलोच. मग तिथं काय आला, आम्ही 5 मिनिट अगोदर थोडीशी आपल्या मित्राला भूक लागलेली, तर आम्ही गेलो एक छोटा दुकान चालू होता, त्या दुकानात गेलो. त्या दुकानात ती एक काकी होती. आम्ही थोडं लाऊडली बोलत होतो, मी आणि मितू थोडा लाऊडली बोलत होतो, आणि कारण की आमचा टॉपिक चालू होता त्या विसर्जन बद्दल की बरोबर नाही आलं येते. मग तिथून ती काकी आली. ती काकी आम्हाला बोलायला लागली की तुम्ही एवढ्या जोरात का बोलतायत. मग आम्ही बोललो की काकी विसर्जन वगैरे इथला नीट नाही आला कोलशेतचा, असं हे ते. मग काकी बोलायला लागली की तुम्ही बोलणारे कोण. म्हणजे तुम्ही बघू शकता ना, प्रत्येकाचा बघायचा नजरिया वेगळा असतो. प्रत्येक माणूस आपला माणूस चुकीचा असेल तरी पण बाजू घेणार त्याचीच असते. सांगायचं काय नाही, फक्त एवढंच, गणपती आपले, विसर्जन आपल्याच करायचे. ती काकी आम्हाला बोलायला लागली तुम्ही बोलणारे कोण, मी याला फोन लावते, मी त्याला फोन लावते. फोन लावून काही गोष्टी होणार नाही. पण ती काकी बोलत होती की तुमचा काल्हेर बघा, तिथलं विसर्जन वगैरे बघा. म्हणून आम्ही जस्ट आता काल्हेरला आलोय बंदरावर. तर तुम्हाला इथला विसर्जन, कुठली मूर्ती तुम्हाला एकतरी बाहेर दिसत असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. आम्हाला कोणाला काही चुकीचा नाही ठरवायचा, फक्त एवढाच की आपला गणपती आपल्यालाच विसर्जन करायचंय, आणि विसर्जन झालाय का नाही, नीट झालाय का नाही एकदा चेक करायला नक्कीच जा. तर आमचा काल्हेरचा तुम्हाला दाखवतो काय आहे ते. आमचा विसर्जन म्हणजे तर हे बघा, हे असतं, हे इथून स्ट्रेटली जातं असं एकदम फुल तिथं पाण्यापर्यंत जातं. आमच्या मूर्त्या सर्व तिथंच विसर्जन होतात या साईडला. तिथं बघू शकता तुम्ही,
एक पण मूर्ती नाही आली, एक पण मूर्ती नाही बघा, एक पण मूर्ती नाही. तुम्हाला थोडा अजून पुढे जाऊन दाखवतो मी. 1 सेकंड. बघू शकता इथे एक पण मूर्ती नाही आली कुठं कोपऱ्यात, एक पण नाही. बघा की तुम्ही बोलत होते ना की तुमचा काल्हेर बघा, तुम्ही तुमच्याकडे बघा, नंतर आम्हाला बोला. बघू शकता तुम्ही इथे एक पण मूर्ती नाही आली. आणि तिथं बघा जस्ट काही आम्ही तिथंच होतो, त्याच ठिकाणी होतो. ते बघू शकता तिथंच आपण विसर्जन वगैरे ते बघितलं, ते काय आहे ते. सांगायचं एवढंच आहे, आपला गणपती नीट विसर्जन करा. ब्लॉग खूप मोठा झाला आहे आणि या ब्लॉगला जितका शेअर करतील तितका शेअर करा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपले नवीन नवीन ब्लॉग येत राहतील. सपोर्ट करा.